सो हे गाईज वेलकम टू ब्लॉग. तर आज का मी सकाळी जिमला जाऊ शकलो नव्हतो. मी अलार्म लावला नव्हता, त्यामुळे मला मिस्टेक झाली. मी गेलो ना, आता उठलो मी करेक्ट 1:45 वाजता. 1 वाजता उठून मस्त की तयारी बिरी झालं ना, आज घातले होते कपडे ब्लॅक, पूर्ण ड्रेसिंग कडक मारून मी माझ्या मार्गाला गेलो. त्याच्यापुढे एक घटना घडली, ती तुम्हाला मी ब्लॉगमध्ये सांगतो. मी जसं कॅमेरा चालू केला, मोबाईलची चार्जिंग बंद झाली. भावानं काय एकदम घटना घडली. मग गेले चार्जिंग लावले. मग तथागत गौतम बुद्धांचं दर्शन घेतला. थोडा बाबासाहेबांचा पण दर्शन घेतला. मग फोटो फिरवला. मग माझे हिरो दिसले मला, धर्मेंद्र सर, त्यांचा पण दर्शन घेतला. मग निघालो मी माझ्या नेहमीप्रमाणे बाहेर. पुढे पोचलो, दिले शिर्डीवाले बाबांची पालखी दिसली. त्यांची खूप गर्दी होती. एकदम पूर्ण दादरवरून माणसं आलती ही, जेणेकरून खूप कष्ट करून येते. इंत्या यांची सेवा समृद्धी होते. सर्व सेवा भेटते, नाही तर खाय प्यायला सर्व असतं. इथं एक बॅनर पण लावला होता, जेणेकरून साईबाबाच्या पालखीचा. मग पुढे घेतला, शूट केला मस्त की. शूट करता गेलं पुढे. खूप गर्दी होती, कावड भरलेलं आहे, जेणेकरून पूर्णपणे साईबाबांच्या फोटो आणि गाड्यावर लावल्या होत्या. पुढे गेलं मस्त की. दिसला मला माझा एक सबस्क्रायबर, त्याने मला आवाज दिला, भाऊ तू नेहमीप्रमाणे व्हिडिओ खूप छान होऊन, धन्यवाद. असं इकडं कॅमेरा फिरवलं, तिकडं फुल गर्दी होते. त्यांच्या भंडारा होता, तिथं त्यांचे वस्ती बिस्ती सर्व जेवणाच्या होता. मग त्याच्या पुढे गेलो मस्त की. कॅमेरा फिरवत तिथं त्यांचे ग्रुप जमा झाले, ते साईबाबाचे मंडळ. पुढे गेलो मस्त की. समोरून आला सबस्क्रायबर, मला नेहमीप्रमाणे दिसतो, मला हाय केला त्याने, व्हिडिओला लाईक केला. मग 8 मिनिट टाकली मी, 8 मिनिट एंट्री टाकली, तर मस्त की पूर्ण भंडारा भरला, तर जेणेकरून लोक भक्ती येतात, पाया पडून जाते. मग थोडा शूट घेतला मी आतमध्ये. शूट घेता मला 3 सबस्क्रायबर दिसले, त्यांनी ते पण आलं माझ्या व्हिडिओमध्ये. मग आतमध्ये बघायला गेलं, एकदम फुल कावड भरलेलं होतं, जेणेकरून साई भक्तांची खूप कृपा होती. पुढे आतमध्ये गेलो, शूट केला. ही पूर्णपणे साई भक्तांचे दादरवरून आलेले माणसं दिसली मला, जेणेकरून मला खूप चांगलं वाटलं. मग पुढे गेलो मस्त की. दादर पूर्ण शूट केलं. पूर्ण गर्दी होती, अतिशय छान प्रमाणे. हे प्रत्येक धर्माचा असतो. असं पुढे गेलो मस्त की. शूट करता पूर्ण शूट घेतला, जेणेकरून पूर्णपणे ते भजन कीर्तन चालू होता. त्यानिमित्ताने माझ्या मित्राने मला बोलवलं होतं मला शूट करायला, तो पण आला, त्याला पण घेतला शूटमध्ये मस्त की. इकडे तिकडे पूर्ण गर्दी चालू होते. हा आमचा बाबा दिसला आम्हाला, नेहमीप्रमाणे सबस्क्रायबर असतो तो दिसला. पुढे गेलो मस्त की. एक दादाने मला आवडतं, तुझ्या व्हिडिओला मी बघतो, तुला मी कॉल केला होता, हा माणूस आहे मला, याने कॉल केला. मग पुढे घेतलं दर्शन, त्याने मला बोलवलं होता. दर्शन घेऊन प्रमाणे मी निघालो. तिकडे भंडाऱ्याची लाईन चालू होती. इकडे पूर्ण दर्शनाची लाईन लागली होती, जेणेकरून कोण पैसे, कोण दान धर्म देत बसलं होतं. त्यापुढे मी गेलो मस्त की. थोडा म्हणते मागलं की बाबा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्ह्यू खूप वाढवा. पुढे गेलो मस्त की. ते एक भजन कीर्तन टाळ्या वाजवत बसला होता, खूप छान वाटलं. पुढे गेलो मस्त की. पूर्ण शूट करता मी केला शूट, जेणेकरून मला खूप चांगलं वाटलं. त्याच्यापुढे मस्त की. तिथं कॅमेरा फिरवला, तिथं पुढे दिसला मला भजन कीर्तन चालू होतं, संगीतगार भजन कीर्तन हे चालू होतं. मग बाहेर निघलो, पण दिसला जेवणाची लाईन, प्रसादाची लाईन दिसली. तिथं एवढा कावड भरला होता की, जेणेकरून दादरवरून माणसं येते, त्यांना खाना पाणी वस्ती सर्व उपलब्ध, सेवा समृद्धी आहे. मग गेलो मी माझ्या जिममध्ये एंट्री मस्त जिमचे कपडे घातले, कॅमेरा शूट केला. मी बोललो हे आज खूप लेट झालं, आज मारणार होतं मी बायसेप. मस्त कॅमेरा फिरवण्याने निघलो मी माझ्या मार्गाला. मी पुन्हा घेतलं तथागत गौतम बुद्धांचं दर्शन नेहमीप्रमाणे मी घेतो. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलं मी. मग पुढे गेलो, मला अशीच बॉडी बनवायची, माझा पण फोटो काही वर्षांनी येतील. मग त्याला पुढे गेलो, मग घेतलं अजून एक फेवरेट हिरोचं दर्शन. मग पुढे गेलो, मस्त पोचलो मी माझ्या जिममध्ये पोचता मी थोडे काही केले ॲक्शन. आज का वर्कआउट आहे बायसेप, तर हाच मी मारणार होतो बायसेप डे. मस्त बायसेप डे कंप्लीट केला आणि मारायला सुरुवात केली. बायसेप डे जोर लगा के हाय शाह, अरे जोर लगा के हाय शाह, अरे जीतेंगे भाई जीतेंगे, हमारे उस्ताद ही जीतेंगे, हमारे से कॉम्पिटिशन करने वाले कभी ना नहीं होती. भाई पूर्ण प्लेट लावली होती, पूर्णपणे सर्वजण बघून मला हाफ झाले, एवढे खतरनाक मारतो कशी. जिमचा वर्क माझं बसलं होतं मस्त की पोझिंग. तर आजचा वर्कआउट कंप्लीट झाला होता.
नव्हता ना, आज मारले मी मस्त की पोझिंग. फर्स्ट टाईम मी इथं पोझिंग मारले. सर्वजण मला लाईक करायला लागलं, खूप कडक बॉडी बनवलं. भावा तुझ्या अशी बॉडी जिंदगीमध्ये कोणी बनवू पण नाही शकत. हे बॅग बघ कशी मारते, या बघ झक्कास अशी बॅग बिग मारली मस्त की एकदम झक्कास. म्हणजे बॅग मारली, दाखवला पुढं फ्लॅग चेस्ट दाखवले, फुल ड्रेसिंगने पोझिंग मारत बसलो होतो. तुमचा भाव आहे बघा, पट्ट सेट शॉट उडबा गेले तरी चालेल. मग वापस काढले पोझिंग, शर्ट काढला वापस. कसे ॲप्स तर बघू कसे उडवत होते, छाती छाती उडत बघा कशी होती. मला एक जण मला अशी व्हिडिओ काढत जातो नेहमीप्रमाणे. सर्वजण बघत बसले होते माझे व्हिडिओला आणि माझे मी कसे पोझिंग मारत बसलो होतो तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दाखवतो. मग मारली थोडी पोझिंग, पूर्ण ॲक्शन बिक्शन केली. या टायमाला मी पोझिंग मारू शकतो, मला खूप आवडले होते पोझिंग. भले मी मारणार ना पोझिंग स्टेजवरती, पण स्वतःच्या व्हिडिओमध्ये मी मारू शकतो. मग गेलो बाहेर, मग सर्वांना शूट केला इथे जिथे कोणी जिम करत होता. हे आमचे कोच पुढे चालले होते, त्यांनी माझ्या व्हिडिओला केला हाय. इथे जेणेकरून जिम चालू होती, त्यांनी मस्त केलं हाय. आणि पुढे गेलो मस्त की मला नेहमीप्रमाणे माझे मित्र भेटले, ते पण आले ते व्हिडिओमध्ये. आणि हे भाऊ पण भेटला. मग आलो मी माझ्या घरी मस्त की इकडं शूट दाखवलं. आमचे मुलं खूप क्रिकेट खेळत असते. हा पूर्णपणे 5-4 वाजता कावड भरलेला असतो. सन आऊट पण झालं. तर मग पुढे गेलो मस्त की हा लहान भाऊ कसं खेळतो बघ क्रिकेट. याला भाऊ मला लहानपणीची आठवण आली. परंतु मला काय क्रिकेट खेळता येत नव्हतं आणि मला बॅट पण धरता येत नव्हती. भावाचे आपले नशीबच खराब होतं. मग गेलो आतमध्ये मस्त की घर. समोरून दिसला आम्हाला ब्लॅक आमची गाडी Ertiga. पुढं उतरलो आणि दिसला आमचा बाबू नेहमीप्रमाणे मला व्हिडिओमध्ये घे बाबा घे एकदम. मग गेलो मस्त की फालुदा खायला. भिवंडीमध्ये A1 फालुदा. हा कुठं आहे, आदर्श बागच्या रोडच्या समोर. मग आतमध्ये व्हिजिट केला मस्त की मिनी एंट्री मारली, तर आतूनच शूट केला. शूट करता हा माझा मित्राचं दुकान आहे, जेणेकरून आम्ही लहान बॅच पार्टनर होतो. नेहमीप्रमाणे एकाच शाळेत होतो. त्यांनी मला बोलवलं होतं, व्हिडिओ शूट केली मस्त की. टॉम अँड जेरीचा मला कार्टून दिसला, त्याप्रमाणे मी गेलो टॉम अँड जेरी बघायला. टॉम अँड जेरीचा कार्टून मला नेहमीप्रमाणे आवडायचा. त्याने चित्र लावली होती, जिकडे तिकडे मी शूट केला. शूट करता मला एक सबस्क्रायबर आला धावत, भाऊ तुझ्या व्हिडिओ नेहमीप्रमाणे बघतो. त्यामुळं अशी घटना घडली की टायमावर मोबाईलच बंद झाला. मी पूर्ण शूट केला. मग तेवढं तो गेला. टॉम अँड जेरीला शूट केला मस्त की. इकडे तिकडे कॅमेरा फिरला. मी माझ्या चेहऱ्याला पण दाखवला. आणि मी बघा दिसत होते एकदम ब्लॅक कपडे घालून एकदम झक्कास. भाई ब्रँड रुतबा गेला तर चालते, सायटर यायला पाहिजे. भाई मी एकटा येतो, कोणाला घेऊन येत नाही खायला. मला एकटा आवडतो खायला. तसं मी कोणाच्या हातचा खात नाही किंवा खात नाही. मग घेतलं फालुद्याची आईस्क्रीम, खूप टेस्टी होती. हिला चारही साईडला शूट केला मस्त की. जेली ते एक नंबर होती. असं वाटत होती कुठली जेली आहे, अमेरिकेतली जेली आहे. मग पुढे इथलं शूट करता खाल्ला मस्त की. दाखवत कसं खात होतं, यम्मी लागलं ते एकदम. फर्स्ट टाईम मी आलो तिथं खायला, खूप चांगलं वाटलं खायला, आनंद वाटला. असं वाटलं होतं का भाई कुठं काश्मीरला आलो मी. काश्मीरची फिलिंग घेतली थोड्या वेळ खाता वेळेस. ही आईस्क्रीम खूप खतरनाक होती, जेणेकरून फक्त हिची किंमत 60 रुपयाला आहे. 60 रुपयाला आहे, फक्त 70 रुपयाला आहे. सॉरी 70 रुपयाची आईस्क्रीमने आज पहिल्यांदा खाल्ली बाई. जगातला असं कुठला पोरगा नाही त्याने 70 रुपयाची आईस्क्रीम तर पहिल्यांदा खाल्ली. मग आईस्क्रीम खाता गेले मस्त की. ते दिवस आठवले माझ्या मित्राचे, जेणेकरून तो माझ्या आतमध्ये बनवून बसला होता. त्याने मी त्याला लगेच शूट घेऊ शकलो ना. बाय.